हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आज आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स नक्की कधी वापरायचा, त्यातले वाक्यरचना कशा असतात, मग प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या सगळ्या टेन्समध्ये परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्यरचना कशा असतात याबद्दल अभ्यास करणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपण सुरुवात करत आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सला. परफेक्ट टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स या दोघांचं मिक्सचर असलेला हा टेन्स आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. शक्यतो आपण परफेक्ट टेन्स कधी वापरतो, क्रिया पूर्ण झालेली आहे असं सांगत असताना, म्हणजे ती क्रिया करून पूर्ण संपलेली आहे. आणि जर कंटिन्युअस टेन्स वापरायचं असेल तर आपण काय म्हणतो की ती क्रिया चालू आहे किंवा ती ऍक्शन अपूर्ण आहे, म्हणजे आणखीन पूर्ण झालेली नाही. मग आपण जर अशा पद्धतीने काही ऍक्शन थोड्या वेळासाठी पूर्ण झालेली आहे आणि आणखीन कंटिन्यू आहे असं सांगत असताना परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असे 3 टाइप्स असतात. ओके. यामध्ये टाइम एक्सप्रेशनला महत्व आहे, पॉइंट ऑफ टाइम नाही. पॉइंट ऑफ टाइम आणि टाइम एक्सप्रेशन याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे आपल्या फर्स्ट लेक्चरमध्ये, पण आज सुद्धा आपल्याला हे रिपीट करावं लागणार आहे. पॉइंट ऑफ टाइम आणि टाइम एक्सप्रेशनमध्ये जर डिफरन्स असेल तर त्यावरून आपण कोणता टेन्स वापरायचा हे समजतं. आपण आता बघितलं की हे तिन्ही टाइप्स जे आहेत टेन्सचे, मुख्य टाइप्स जे आहेत त्यांचे सब टाइप्समध्ये परफेक्ट कंटिन्युअस टेन्स येतो. याच्या वाक्यरचना कशा असतात शक्यतो बघा. जर प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं वाक्य तर हॅव किंवा हॅजच्या वापरानंतर बीन हे एक हेल्पिंग व्हर्ब येतं आणि त्यानंतर व्हर्बचा आयएनजी फॉर्म येतो. आपण परफेक्ट टेन्स वापरताना काय करतो, हॅव हॅज नंतर V3 चा वापर करतो, पण आपल्याला क्रिया कंटिन्यू आहे दाखवण्यासाठी आयएनजी फॉर्म मध्ये एखादं व्हर्ब वापरावं लागतं आणि हा आयएनजी फॉर्म पूर्ण करायच्या आधी आपल्याला बीन हे आणखीन एक हेल्पिंग व्हर्ब घ्यावं लागेल. ही रचना असते प्रेझेंट टेन्स मध्ये. आता जर आपल्याला पास्ट टेन्स मध्ये जर एखादी वाक्यरचना करायची असेल तर हॅव हॅजच्या जागी आपण फक्त हॅडचा वापर करणार आणि मग ती क्रिया होईल परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट मध्ये. आणि त्याचबरोबर फ्युचर टेन्सचं सुद्धा आहे, म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण विल किंवा शालचा वापर करायचा, जो काही करता असेल त्यानुसार. त्यानंतर इथे कंपल्सरी हॅवचाच वापर होतो, इथे हॅजचा काहीही संबंध नाही. शाल किंवा विलच्या वाक्यांमध्ये आपण हॅवचा वापर करायचा, त्यानंतर परत एकदा बीन वापरावा लागेल कारण आपल्याला V4 वापरायचा आहे, म्हणजेच व्हर्बचा आयएनजी फॉर्म वापरायचा आहे. सो बेसिकली अशा वाक्यरचना असतात आणि या वाक्यरचना तशा सोप्या असतात, फक्त आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आता आपण वाचूयात की इथे काय म्हटलेलं आहे, पुस्तकात काय दिलेलं आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट, पास्ट, फ्युचर म्हणजे या तिन्हीपैकी कोणताही टेन्स असेल परफेक्ट कंटिन्युअस मधला. इट डिनोट्स अन ऍक्शन कंटिन्युइंग फ्रॉम पास्ट इन टू द प्रेझेंट, म्हणजे एखादी क्रिया सुरू आहे भूतकाळापासून वर्तमानापर्यंत. याचाच अर्थ काय, काही ऍक्शन पूर्ण झालेली आहे आणि आणखीनही ती क्रिया चालू आहे. इट इम्प्लाइज द ड्युरेशन ऑफ अन ऍक्शन. ड्युरेशन म्हणजे कालावधी. आता हे का महत्वाचं आहे आपल्याला समजण्यासाठी, एखादी गोष्ट कोणत्या काळापासून चालू होती आणि कुठल्या काळापर्यंत ती कंटिन्यू राहिली हे कळत असताना कालावधीचा वापर होतो. पास्ट टू प्रेझेंट म्हणजे भूतकाळापासून ती ऍक्शन चालू होती आणि प्रेझेंटमध्ये देखील ती चालू आहे. द टाइम एक्सप्रेशन इज नॉर्मली इंडिकेटेड बाय, सिन्स, फॉर, हाऊ लॉंग, व्होल, ऑल, थ्रू आउट, ऑल अलॉंग. या शब्दांचा वापर आपण परफेक्ट टेन्सच्या वेळेस देखील बघितलेला आहे. हे शब्द परत एकदा रिपीट होतात. इथे एक नोट दिलेली आहे, फॉर इज युज्ड फॉर अ पिरियड ऑफ टाइम फ्रॉम पास्ट टू प्रेझेंट. इथे आपल्याला पिरियड ऑफ टाइम दिलेला आहे, म्हणजे वेळ दर्शवलेली आहे भूतकाळापासून वर्तमानापर्यंत, तेव्हा फॉरचा वापर होतो. अँड सिन्स इज युज्ड फॉर अ पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम. पिरियड ऑफ टाइम म्हणजे काय, इथे आपल्याला एक कालावधी आहे, ड्युरेशन आहे, आणि इथे पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम जे आहे सिन्स वापरताना याचा अर्थ एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम आपल्याला दिलेला असेल. ठीक आहे. वाक्यरचना आपण नंतर अभ्यासणार आहे तेव्हा डिटेलमध्ये बघूयात. ऑर सिन्स इज समटाइम्स युज्ड व्हेन सम इव्हेंट इज इन पास्ट टू प्रेझेंट, म्हणजे इथे इव्हेंट बद्दल सुद्धा बोललेलं असू शकतं. प्रत्येक वेळी एक्झॅक्ट पॉइंट दिलेला असेलच असं नाही, एखादी इव्हेंट सुद्धा असू शकते, म्हणजे एखादा क्षण, त्यावेळेस ती गोष्ट घडली असा एखादा क्षण असेल तर तो देखील आपण इथे कन्सिडर करतो. पुढे आहे टाइम एक्सप्रेशन कॅन बी युज्ड विथ बोथ कंटिन्युअस अँड इंडेफिनेट टेन्सेस ॲज फॉलोज. आपल्याला माहिती आहे कंटिन्युअस टेन्सेस म्हणजे जे आपण आयएनजी फॉर्म मध्ये V4 वापरलेलं असतं ते सगळे. त्यामध्ये प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर तिन्ही मधले कंटिन्युअस टेन्सेस येतात. त्याचबरोबर इनडेफिनेट टेन्सेस सुद्धा आहेत, म्हणजेच आपण याला सगळ्यांना सिम्पल टेन्स म्हणूयात.
सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर या तिन्हीमध्ये देखील आपण इनडेफिनेट टेन्सेसमध्ये टाइम एक्सप्रेशनचा वापर करतो. आणि टाइम एक्सप्रेशन कसे वापरलेले असतात हे आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. हा आता आपला शेवटचा पार्ट चालू आहे या लेक्चरमधला, या चॅप्टरमधला, त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट आतापर्यंत समजली असेल. जर आणखीन तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, आणखीन देखील तुम्हाला या गोष्टी समजत नसतील, तर एकदा सुरुवातीपासून परत एकदा तो पार्ट बघा. कारण हा जर तुमचा टेन्सचा चॅप्टर व्यवस्थित क्लिअर झाला तर तुम्हाला पुढचे अनेक चॅप्टर्स सोपे पडतील. आता आपण बघूयात कंटिन्युअस टेन्स सोबत जर टाइम एक्सप्रेशन वापरली असेल तर ती परफेक्ट कंटिन्युअसची ॲक्शन आहे असं समजायचं. म्हणजेच काय, कंटिन्युअस टेन्स आपण जिथे देखील वापरलेला आहे त्यासोबत आपल्याला टाइम एक्सप्रेशन दिलेला आहे, कालावधी दर्शवलेला आहे किंवा वेळ सांगणारी एखादी फ्रेज वापरली आहे, त्या ठिकाणी आपण परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करू शकतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ॲक्शन इज नॉट येट कम्प्लीट, म्हणजे ती क्रिया अजून पूर्ण नाही असा आपल्याला बोध होतो आणि हे महत्त्वाचं आहे. प्रेझेंटमध्ये असेल, पास्ट किंवा फ्युचर, तिन्ही ठिकाणी आपण कंटिन्युअस जर वाक्यरचना असेल आणि टाइम एक्सप्रेशन दिलं असेल तर परफेक्ट कंटिन्युअसमध्ये त्याचं कन्व्हर्जन करू शकतो. पुढचा पॉईंट आहे, इनडेफिनेट टेन्स सोबत जर टाइम एक्सप्रेशन वापरलं तर तिथे आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. प्रेझेंट, पास्ट किंवा फ्युचर तिन्ही टेन्सेसमध्ये ही गोष्ट लागू होते. आणि यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ॲक्शन इज कम्प्लीट, क्रिया पूर्ण झालेली आहे असा बोध होतो. म्हणजे जी काही क्रिया घडत होती, व्हर्बमध्ये सांगितलेली जी काही ॲक्शन आहे ती ॲक्शन पूर्ण झाल्याचा आपल्याला इथे बोध होतो. म्हणून आपण अशा वेळेस परफेक्ट टेन्सचा वापर करतो. इथे एक नोट दिलेली आहे, ती खूप महत्त्वाची आहे. स्टुडंट्स शुड नोट द डिफरन्स बिटवीन पॉइंट ऑफ टाइम अँड टाइम एक्सप्रेशन. टाइम एक्सप्रेशन म्हणजे काय, वेळ दाखवणारा एखादा शब्द किंवा शब्दसमूह. जिथे तुम्हाला वेळेचा बोध होतो अशी कोणतेही एक्सप्रेशन्स याला आपण टाइम एक्सप्रेशन म्हणू शकतो. आणि पॉइंट ऑफ टाइम जे आहे इथे तुम्हाला एक ठराविक वेळ दिलेली असू शकते. आपण एक्झाम्पल्स बघूयात, मग तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. पहिलं वाक्य आहे, शी गोज टू टेम्पल एव्हरी मंडे. इथे V1 चा वापर झालेला आहे आणि हे आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्येच म्हणजेच इनडेफिनेट प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो. इथे ॲक्शन नेहमी होते सांगत असताना आपण एव्हरी मंडे असं वापरलेलं आहे. पॉइंट ऑफ टाइम इथे दिलेला आहे, ती आठवड्यातून एकदाच जाते मंदिरामध्ये, पण इथे कोणता वार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. जर आपण फक्त असं म्हटलं असतं वन्स इन अ वीक म्हणजे आठवड्यातून एकदा जाते, कोणता वार ते काही माहीत नाही, तेव्हा हे टाइम एक्सप्रेशन झालं असतं. ओके, पण इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, एव्हरी मंडे. मग एव्हरी मंडे म्हणजे तो ठराविक वेळ आपल्याला दिलेली आहे, ठराविक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, टाइम आपल्याला ठराविक कळतो. या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता, पण हा डिफरन्स कळणंच आपल्यासाठी कीवर्ड आहे. इथे आपण म्हणत आहोत की एव्हरी मंडे, दर सोमवारी ती जाते, म्हणून हा पॉइंट ऑफ टाइम आहे. ओके, ही वाक्यरचना सिंपल प्रेझेंट टेन्स मधली आहे. शी व्हिजिटेड हर अंकल यस्टरडे, हे पुढचं सेंटेन्स आहे. यामध्ये आपण V2 चा वापर केलेला दिसतो. व्हिजिटेड हा आपला सिंपल पास्ट टेन्स आहे. इनडेफिनेट पास्ट मधली ही वाक्यरचना आहे. इथे देखील यस्टरडे म्हणजे कोणता दिवस, कोणता वार हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणून हे स्पेसिफिक आहे पॉइंट ऑफ टाइम. मग आता टाइम एक्सप्रेशन म्हणजे काय हे कळण्यासाठी आपण ही 3 वाक्य वाचूयात. पहिलं सेंटेन्स आहे, शी हॅज कम्प्लिटेड 2 लेटर्स सिन्स लास्ट नाईट. तिने रात्री पूर्ण केलं असं म्हटलं असतं तर ते पॉइंट ऑफ टाइम झालं असतं, म्हणजे रात्री तिने ते केलं, तो एक वेळेचा कालावधी होता, तो एक पॉइंट होता वेळेचा. पण इथे सिन्स लास्ट नाईट ही एक टाइम फ्रेज वापरलेली दिसते, म्हणून हे झालं टाइम एक्सप्रेशन. तिने काल रात्रीपासून पूर्ण केलं, मग रात्री कधी हे माहिती नाहीये. पुढे वाक्य आहे, शी हॅज बीन सफरिंग फ्रॉम फीवर फॉर 2 days. इथे फॉर 2 days हे जे आहे ते असेल टाइम एक्सप्रेशन. इथे लक्षात घ्यायचं, फक्त 2 days असं म्हणून आपल्याला जमणार नाही, फॉर हे प्रिपोजिशन सुद्धा आपल्याला या टाइम एक्सप्रेशन मध्ये कन्सिडर करावं लागेल. या वाक्याचा अर्थ काय आहे, शी हॅज बीन सफरिंग फ्रॉम फीवर फॉर 2 days, म्हणजे 2 दिवसांपासून तिला ताप आहे. तिला काल आणि परवा ताप होता किंवा तिला आज ताप आहे असं त्यांनी स्पेसिफिक सांगितलेलं नाही. आपल्याकडे पॉइंट ऑफ टाइम नाहीये, पण टाइम एक्सप्रेशन आहे. हे खूप बेसिक आहे, व्यवस्थित समजून घ्या. कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून थोडंसं डिटेलमध्ये शांततेत समजून घ्या की नक्की आपण काय म्हणत आहे, कारण पुढच्या फिल इन द ब्लँक्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते फिलअप करण्यासाठी आपल्याला या गोष्टींचा उपयोग होणार आहे. लास्ट सेंटेन्स काय आहे आपण वाचूयात. शी हॅड बीन प्लेइंग चेस द होल डे यस्टरडे. इथे सुद्धा आपण द होल डे यस्टरडे हे टाइम एक्सप्रेशन वापरलेलं आहे. कालचा अख्खा दिवस
ती चेस खेळत होती, असं हे वाक्य आहे. तिने फक्त काल चेस खेळला असं म्हटलं असतं तर तिथे आपण V2 वापरला असतं किंवा परफेक्ट मधला टेन्स वापरला असता, कारण ती क्रिया पूर्ण झाल्याचा बोध झाला असता. इथे मात्र ती क्रिया पूर्ण झाली नाही असं आपल्याला दिसत आहे, म्हणजे ती क्रिया खूप वेळासाठी कंटिन्यू होती असं आपल्याला दिसेल. त्यामुळे इथे आपण कोणता टेन्स वापरलेला आहे? पास्ट मधला परफेक्ट कंटिन्युअस. हॅडचा वापर झालेला दिसतो. त्यानंतर बीन हे एक हेल्पिंग वर्ब वापरला आहे आणि वर्बचा ING फॉर्म दिसतो. त्यामुळे ही वाक्यरचना आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता आपण वर्कबुक एक्सरसाइज के सोडवूयात. ही या चॅप्टर मधली शेवटची एक्सरसाइज आहे. त्यानंतर रिव्हिजन एक्सरसाइज हा एक खूप मोठा टॉपिक असणार आहे MCQच्या प्रॅक्टिससाठी. एक्सरसाइज के सोडवत असताना इथे आपल्याला डायरेक्शन्स दिलेले आहेत. मेक द सेंटेन्सेस युझिंग परफेक्ट कंटिन्युअस ऑर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर विथ सुटेबल फॉर्म्स ऑफ वर्ब्स गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये दिलेले जे काही व्हर्ब्स आहेत, इथे जे दिलेले व्हर्ब्स आहेत, यांचं आपल्याला एकतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्यरचना करायची आहे किंवा मग परफेक्ट टेन्समध्ये वाक्यरचना करायची आहे. याचा अर्थ आपल्याला त्यांनी दोन्हीपैकी एखादा टेन्स वापरा असं सांगितलेलं आहे. मग इथे आपल्याला पॉइंट ऑफ टाइम आणि टाइम एक्सप्रेशन यातला फरक समजला पाहिजे. जर तुम्हाला हा डिफरन्स कळला तरच तुम्ही या फिल इन द ब्लँक्स फिलअप करू शकता. पहिलं जे आहे प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला वाक्यरचना करायची आहेत. मग इथे आपण काय करायचं? प्रेझेंट मधला परफेक्ट टेन्स वापरायचा की परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा हे समजलं पाहिजे. एक्झाम्पल्स वाचायला सुरुवात करूयात. फर्स्ट आहे शी डॅश मी सिन्स 2004. वाक्याचा अर्थ काय आहे की ती मला काही दिवसांपासून ओळखते. पण कधीपासून हे तुम्हाला एक्झॅक्टली दिलेलं आहे. मग 2004 हा आपला पॉइंट ऑफ टाइम आहे. ती मला गेल्या काही वर्षांपासून ओळखते असं म्हटलेलं नाही. इथे एक्झॅक्टली आपल्याला इयर दिलेलं आहे म्हणून हा झाला पॉइंट ऑफ टाइम. मग आपण मगाशी काय बघितलं? जर इनडेफिनेट टेन्स सोबत आपण पॉइंट ऑफ टाइम वापरला असेल तर त्या ठिकाणी आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. त्यामुळे इथे आपल्याला परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागेल. मग शी ह्या कर्त्यानंतर आपण परफेक्ट टेन्समध्ये प्रेझेंटमध्ये हॅजचा वापर करतो आणि मग व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरतो. नो या व्हर्बचा थर्ड फॉर्म काय असतो? नोन. त्यामुळे वाक्यरचना कशी होईल? शी हॅज नोन मी सिन्स 2004. नेक्स्ट सेंटेन्स आहे फॉर द लास्ट 10 years ही डॅश दिस फॅक्टरी. इथे सुद्धा आपल्याला पॉइंट ऑफ टाइम दिलेला आहे. फॉर लास्ट फ्यू इयर्स असं म्हटलं असतं तर तिथे आपल्याला एक्झॅक्टली माहिती नव्हतं किती वर्षांपासून, पण आपल्याला इथे देखील पॉइंट ऑफ टाइम दिसत आहे. किती वर्षांपासून? 10 वर्षांपासून. त्यामुळे इथे परत एकदा आपल्याला हॅज प्लस V3 म्हणजे ओनचं थर्ड फॉर्म ओन हे वापरावं लागेल. ही, शी, इट हे जर करते असतील तर तिथे आपण परफेक्ट प्रेझेंटमध्ये हॅजचा वापर करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स वाचूयात. ही डॅश इन द सेम क्लास फॉर द लास्ट 3 years. इथे 3 हा आकडा दिसत असल्यामुळे किंवा अंक दिसत असल्यामुळे आपल्याला हे वाटू शकतं की इथे आपल्याला पॉइंट ऑफ टाइम दिलाय. पण हीच खरी गंमत आहे. इथे हे टाइम एक्सप्रेशन आहे, पॉइंट ऑफ टाइम नाही. पॉइंट ऑफ टाइम म्हणजे मग तुम्हाला एक्झॅक्टली इयर्स दिले असते की हे 3 वर्ष तो या ठिकाणी शिकत आहे. पण इथे गेल्या 3 वर्षांपासून म्हणजे नक्की कधीपासून किंवा कोणत्या इयरपासून हा आपल्याला एक्झॅक्ट पॉइंट ऑफ टाइम मिळत नाही. म्हणून हे आहे टाइम एक्सप्रेशन आणि या ठिकाणी टाइम एक्सप्रेशन असल्यामुळे आपण मगाशी जसं बघितलं की कंटिन्युअस टेन्स सोबत जर आपण टाइम एक्सप्रेशन वापरला तर तो होतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणून मग इथे आपल्याला ती वाक्यरचना करावी लागेल परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंटमध्ये वापरत असताना आपण हॅज हे एक हेल्पिंग वर्ब वापरतो. त्यानंतर बीनचा वापर करून मग आपण व्हर्बचा ING फॉर्म किंवा व्हर्बचा फोर्थ फॉर्म वापरतो. आता स्टडी हा जो शब्द आहे याचं V4 काय असणार आहे? स्टडिंग. आता हे वाक्य आपण फिल इन द ब्लँकचे जे शब्द आहेत ते वापरून बनवूयात. ही हॅज बीन स्टडिंग इन द सेम क्लास फॉर द लास्ट 3 years. गेल्या 3 वर्षांपासून तो याच वर्गात शिकत आहे. वाक्य तुम्ही ऍक्च्युली वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला नक्की हे टाइम एक्सप्रेशन आहे की पॉइंट ऑफ टाइम आहे हे जरी नाही कळलं तरी वाक्याचा एक अर्थ सुद्धा समजतो. माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये मी सांगत असते की कधी कधी वाक्यांचे अर्थ समजणं सुद्धा महत्वाचं आहे. गेल्या 3 वर्षांपासून तो शिकतच आहे. इथे क्रिया पूर्ण झालेली नाही हे आपल्याला समजतं, म्हणून आपण इथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा. नेक्स्ट आहे नीना डॅश न्यूट्रिशियस फूड सिन्स मॉर्निंग. इथे देखील आपल्याला वाटू शकतं की सकाळपासून तिने काही खाल्लेलं नाहीये, पण मॉर्निंग हा शब्द आपल्याला एक्झॅक्टली टाइम दाखवतो, त्यामुळे हा पॉइंट ऑफ टाइम आहे. सिन्स
लास्ट मॉर्निंग, सिन्स टुडेज मॉर्निंग असं काही वापरलं असतं तर ते झालं असतं टाइम एक्सप्रेशन. पण इथे आपल्याला फक्त सकाळी तिने काही खाल्लं नाही असा अर्थ निघतो, त्यामुळे इथे ती परफेक्ट ॲक्शन आपल्याला दिसेल. आणि इथे मात्र आपल्याला कोणता टेन्स वापरावा लागेल मग? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हा थर्ड पर्सन सिंग्युलर करता असल्यामुळे हॅजचा वापर करायचा. आणि इथे आपल्याला नॉट इट म्हणजे आपल्याला निगेटिव्ह वाक्य वापरा असं सांगितलं आहे. सो शी हॅज नॉट हे वापरावं लागेल. आणि V3 काय आहे? इटचं इटन. त्यामुळे वाक्यरचना समजून घ्या काय असायला पाहिजे. नीना हॅज नॉट इटन न्यूट्रिशियस फूड सिन्स मॉर्निंग. म्हणजे तिने सकाळपासून काहीही न्यूट्रिशियस पौष्टिक खाल्लेलं नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसं तिने काही खाल्लेलं नाही, इथे ती क्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे खाण्याची ऍक्शन चालू आहे असं आपल्याला कुठेही सांगायचं नाहीये. एक नॉर्मल स्टेटमेंट आहे की तिने सकाळपासून नीट काही खाल्लेलं नाही. आणि ती ऍक्शन, ते जी आपण बोलत आहे ती बोलण्याची ऍक्शन आपली पूर्ण झालेली दिसते. त्यामुळे इथे देखील आपण मिनिंगनुसार परफेक्ट टेन्स वापरायचा हे आपल्याला समजतं. पुढचं वाक्य प्रेझेंट टेन्स मधलं शेवटचं वाक्य आहे ते वाचूयात. इट डॅश फॉर 2 days नाव. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला फॉर आणि नाव मध्ये टाइम फ्रेज दिसत आहे. 2 दिवसांपासून आत्तापर्यंत. म्हणजे गेले काही दिवस ती कृती अर्धी झालेली आहे आणि आणखीनही ती क्रिया पूर्ण झालेली नाही किंवा ही क्रिया चालू आहे असा आपल्याला बोध होतो. मग इथे आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरूयात प्रेझेंट टेन्स मधला. वाक्यरचनेमध्ये मग आपण इट नंतर हॅज बीनचा वापर करूयात. आणि मग व्हर्बचा जो फोर्थ फॉर्म आहे, रेनचं फोर्थ फॉर्म काय असतं? रेनिंग. ING फॉर्म आपण त्याला म्हणू. सो हे वापरावं लागेल. वाक्य कसं होईल? इट हॅज बीन रेनिंग फॉर 2 days नाऊ. म्हणजे आता 2 दिवस झाले पाऊस पडतच आहे. बरं, आता हे टाइम एक्सप्रेशन आणि पॉईंट ऑफ टाइम वरून जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर आता आपण जे काही एक्सरसाइज राहिलेले आहेत ते फक्त मिनिंग वरून सोडवूयात. कसं असतं? 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, जर क्रिया पूर्ण झालेली आहे असं कळलं तर आपण परफेक्ट टेन्सचा वापर करतो. आणि ती क्रिया अपूर्ण आहे किंवा ती काही आणखीन पूर्ण व्हायची राहिलेली आहे असं सांगायचं असेल तर आपण इथे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा. टाइम एक्सप्रेशन आणि पॉईंट ऑफ टाइम यामध्ये कन्फ्यूज होण्याची फार गरज नाही. पास्ट टेन्सची हे जी एक्सरसाइज आहे ही आपण कम्प्लिटली मिनिंग वरून सोडवूयात. ठीक आहे. द होल डे लॉंग ही डॅश ॲट होम अँड डॅश अ बुक यस्टरडे. याचा मराठीत अर्थ काय होईल? काल तो दिवसभर घरी बसलेला होता आणि तो दिवसभर पुस्तक वाचत होता. इथे तुम्ही ज्या वेळेस हे मराठी ट्रान्सलेशन करता किंवा तुम्हाला बोध होतो वाक्य वाचल्यानंतर की ती क्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणून इथे आपण कोणता टेन्स वापरूयात? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट मधला. सो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हा टेन्स वापरायचा. याची वाक्यरचना कशी असते? हॅड नंतर बीनचा वापर होईल आणि मग व्हर्बला ING फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. सो द होल डे लॉंग ही had been sitting at home and had been reading a book yesterday. या ठिकाणी आपल्याला पॉइंट ऑफ टाइम आणि टाइम एक्सप्रेशन न वापरता सुद्धा फक्त अर्थावरून उत्तर शोधता येतं. पुढचं आहे हिज रेडिओ डॅश सिन्स 8 AM yesterday. द नेबर्स वर गेटिंग डिस्टर्ब्ड. इथे 2 क्रिया घडलेल्या आहेत. एक रेडिओ प्ले होण्याची आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नेबर्स डिस्टर्ब होण्याची. इथे डिस्टर्ब होत होते हे आपल्याला क्लिअरली सांगितलेलं आहे की ही कंटिन्युअस ऍक्शन आहे. आणि कंटिन्युअस ऍक्शन सोबत जर आपण टाइम एक्सप्रेशन वापरलं किंवा पॉइंट ऑफ टाइम वापरला तर तो आपण कंटिन्युअस टेन्स कन्सिडर करतो. हे आपण मगाशीच बघितलेलं आहे. आपण बघूयात ती स्लाइड. हे बघा, या ठिकाणी आपण हे बघितलेलं की आपण इथे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला टाइम एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि हे वाक्य असंच आहे. या ठिकाणी ही कंटिन्युअस ऍक्शन आहे, म्हणजे नेबर्सला डिस्टर्ब होत होतं. ही कंटिन्युअस ऍक्शन इथे आपल्याला दिसत आहे. वर नंतर गेटिंग वापरलेलं आहे. कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे. आणि मग आता इथे आपण काय करायचं? आपल्याला पास्ट कंटिन्युअस वापरावा लागेल, कारण इथे आपल्याला ही क्रिया आणखीन चालू होती, पूर्ण झालेली नव्हती असा बोध होतो. म्हणजे तुम्ही परत एकदा मिनिंग वरून सुद्धा ही गोष्ट डिसाईड करू शकता. सो सेंटेन्स काय होईल? हिज रेडिओ हॅड बीन प्लेइंग सिन्स 8 AM yesterday. The neighbors were getting disturbed. नेक्स्ट सेंटेन्स आहे ही डॅश दिस बिल्डिंग फॉर द लास्ट 10 years when he sold it. इथे 2 क्रिया झालेल्या आहेत. त्यांनी ती क्रिया, जी ओन करण्याची क्रिया होती, ती त्याची तिथेच संपली, कारण आता ती बिल्डिंग त्यांनी विकलेली आहे. म्हणजे ह्याची ओनरशिप इथे संपली, क्रिया पूर्ण झाली.
तुम्हाला बोध होतोय, लक्षात येतोय की ही क्रिया पूर्ण झालेली आहे. आणि दुसरी एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. व्हर्ब्स ऑफ पझेशन मध्ये ओन हे जे व्हर्ब आहे हे आपण ओनिंग म्हणजे V4 फॉर्म मध्ये वापरत नाही. त्यावरून सुद्धा तुम्हाला इथे कळलं असतं की इथे आता फक्त आपण हॅड प्लस V3 चा वापर करूयात, ना की V4. मग हे वाक्य कसं असेल? ही हॅड ओन this building for the last 10 years when he sold it. दोन्ही पद्धतीने तुम्ही वाक्यरचना, कोणताही एक रूल लक्षात राहिला की तुम्हाला पुढे काय एरर दिलेला आहे किंवा फिल इन द ब्लँक मध्ये नक्की कोणती जागा भरायची आहे, कशा पद्धतीने भरायचं आहे हे तुम्हाला समजेल. एक रूल आपण काय बघितला की क्रिया पूर्ण झालेली आहे हा बोध होतो. आणि दुसरा रूल काय आहे की ओन ह्या व्हर्बचं V4 मध्ये आपण कन्व्हर्जन करू शकत नाही. नेक्स्ट सेंटेन्स बघूयात. यस्टरडे शी डॅश फॉर हर लॉस्ट डॉग सिन्स मॉर्निंग. म्हणजे इथे देखील आपण वाक्य वाचल्यावर समजतं की ती काल सकाळपासून तिच्या हरवलेल्या डॉगीला शोधत होती. मग आता इथे आपण काय म्हणत आहे? शोधत होती. क्रिया पूर्ण झालेली आहे का? नाही. क्रिया चालू होती हे आपल्याला कळतं, म्हणून इथे आपण V4 फॉर्म मध्ये सर्चला सर्चिंग असं वापरूयात आणि ही क्रिया चालू होती दाखवण्यासाठी परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करूयात. सो वाक्यरचना कशी होईल? यस्टरडे शी हॅड बीन सर्चिंग फॉर हर लॉस्ट डॉग सिन्स मॉर्निंग. लास्ट सेंटेन्स काय आहे? लास्ट नाईट द डॉग डॅश फॉर अ लॉंग टाइम. इथे परत एकदा खूप वेळासाठी ती क्रिया चालू होती दाखवायचं आहे, म्हणून आपण इथे हॅड बीन बार्किंग या शब्दांनी फिल इन द ब्लँक्स फिलअप करूयात. वाक्याचा अर्थ काय होईल? खूप वेळासाठी तो जो डॉगी आहे तो भुंकत होता. या ठिकाणी परत एकदा क्रिया पूर्ण झालेली नव्हती हा बोध असल्यामुळे आपण इथे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला. फ्युचर टेन्स मधल्या वाक्यरचना कशा असतात त्यात आपण बघूयात. सेंटेन्स आधी पूर्ण वाचूयात, मग तुम्हाला समजेल की इथे नक्की करता कोण आहे. 11th सेंटेन्स काय आहे बघा. हाऊ लॉंग रिचा डॅश इन दिस हाऊस व्हेन द न्यू गेस्ट्स अराईव्ह टुमॉरो. स्टे ह्या वर्ब साठी आपल्याला आता करता शोधायचा आहे. वाक्य वाचल्यावर वाटतं की रिचा हा करता आहे, पण ऍक्च्युली इथे प्रश्न विचारण्याची क्रिया झालेली आहे. ते जे पाहुणे येणार आहेत ते इथे किती वेळ थांबतील हा प्रश्न रिचाला विचारलेला आहे. रिचा हा करता नाही. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्न आहे, त्याची वाक्यरचना सुद्धा आपल्याला व्यवस्थित करावी लागेल. शक्यतो आपण प्रश्नांचा अभ्यास केला होता, त्यात बघितलेलं की ज्यावेळेस WH टाईप वर्ड वापरला जातो त्यानंतर हेल्पिंग वर्ब येतं. ओके, त्यानंतर सब्जेक्ट येतो, त्यानंतर मग मेन वर्ब येतं, यासोबत जो काही टेन्स असेल ते दाखवणारे काही वर्ब सुद्धा कॅरी फॉरवर्ड होतात, आणि मग ऑब्जेक्ट आणि रेस्ट ऑफ द पार्ट जर असेल तर, आणि मग क्वेश्चन मार्क अशी वाक्यरचना असते. या ठिकाणी क्वेश्चन विचारायचं आहे, ही वाक्यरचना समजून घ्या, व्यवस्थित अभ्यास करा या गोष्टीचा. एक गोष्ट लक्षात घ्यायची, रिचा ते किती दिवस राहणार आहेत असं डिरेक्टली आपण विचारत आहे, त्यामुळे हाऊ लॉंग रिचा हे असंच्या असं कंटिन्यू घ्या. ही फ्रेज आपल्याला एकत्र घ्यावी लागेल. WH वर्ड कन्सिडर करत असताना आपल्याला हा शब्द सुद्धा या फ्रेजमध्ये कन्सिडर करावा लागेल. त्यानंतर आता इथे आपण हेल्पिंग वर्ब वापरूयात. आपल्याला फ्युचर मधला टेन्स बनवायचा आहे, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपल्याला ही वाक्यरचना करताना विल, हॅव, बीन, स्टेइंग असे 4 व्हर्ब्स वापरायचे आहेत. ओके, इथे आपण हेल्पिंग वर्ब्स वापरत आहे, त्यामुळे इथे हाऊ लॉंग रिचा, विल, हॅव असं वापरावं लागेल एकत्र. करता कोण आहे हे आपण आयडेंटिफाय केलं, ते पाहुणे, न्यू गेस्ट्स. करता इथे आपण दे कन्सिडर करूयात, कारण ते म्हणत आहे आपण. आणि मग जे मेन वर्ब आहे ते आपण इथे बीन स्टेइंग असं वापरूयात, आणि मग जो काही रेस्ट ऑफ द पार्ट आहे तो अराईव्ह टुमॉरो. अशा पद्धतीने हे वाक्यरचना पूर्ण होईल. थोडी अवघड वाटत आहे वाक्यरचना सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही बघता, पण जर तुम्हाला प्रश्न बनवता आले तर तुम्हाला टेन्स व्यवस्थित समजला असा अर्थ असतो, त्यामुळे तुम्ही प्रश्नांचा अभ्यास देखील व्यवस्थित केला पाहिजे. वाक्यरचना कशी असायला पाहिजे हे आपण बघितलं. एकदा मी पूर्ण वाक्य सलग वाचते. हाऊ लॉंग रिचा विल हॅव दे बीन स्टेइंग इन धिस हाऊस वेन द न्यू गेस्ट्स अराईव्ह टुमॉरो. अशी ही वाक्यरचना असेल. पुढचं वाक्य वाचूयात. माय आंट डॅश इन इंग्लंड फॉर 5 years वेन आय गो देअर. इथे पण आपल्याला एक बोध होतो की मी जेव्हा तिथे जाईन, म्हणजे अजूनही जाण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, आणि ही जी 5 वर्ष पूर्ण होण्याची क्रिया आहे इंग्लंडमध्ये राहण्याला, ती गोष्ट सुद्धा अजून अर्धवट आहे, पूर्ण झालेली नाही असा बोध होतो. म्हणून इथे देखील आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे फ्युचर टेन्स मधला तोच वापरूयात. सो वाक्यरचना कशी करायची? माय आंट विल हॅव बीन लिव्हिंग इन लंडन फॉर 5 years when I go there. नेक्स्ट सेंटेन्स वाचूयात. शी स्टील डॅश फॉर 2 hours
व्हेन दे रीच देअर. या वाक्यामध्ये सुद्धा परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच वापरायचं आहे. हे तुम्हाला कसं समजतं, तर वरच्या वाक्यात आपण जे बघितलं व्हेन नंतर ती क्रिया पूर्ण झालेली नाही असं आपल्याला समजलं. त्याचबरोबर व्हेन दे रीच देअर म्हणजे जेव्हा ते तिथे पोहोचतील याचाच अर्थ ते तिथे पोहोचलेले नाहीत असंही आपल्याला समजतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो शब्द आहे स्टील, हा वाचत असताना मी त्याला हायलाईट केलं होतं. स्टील, येट, सो फार हे जे शब्द वापरतो यावेळेस आपण वाक्य नकारार्थी आहे असा अर्थ घेतो किंवा ती क्रिया अद्यापपर्यंत घडलेली नाही असा अर्थ निघतो. यावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की ती क्रिया पूर्ण झालेली नाही, चालू होती असं सांगायचंय, म्हणून आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार. फक्त आता हा जो स्टील शब्द आहे हा आपल्याला त्याची पोझिशन जी आहे हे जे हेल्पिंग वर्ब्स वापरतो त्यामध्ये परफेक्टली फिट करता आली पाहिजे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स फ्युचर टेन्स बनवत असताना आपण विल, हॅव आणि बीन हे हेल्पिंग वर्ब्स वापरतो आणि त्यानंतर मग आपण जे वर्ब दिलेलं आहे त्याचं आयएनजी फॉर्म वापरतो. यावेळेस सुद्धा हे स्टील शब्द जे आहे हे योग्य ठिकाणी प्लेस करता आलं पाहिजे. वाक्यरचना कशी असेल ते नीट बघा. हे जे सेंटेन्स आहे हे आपण खाली सेपरेट लिहून घेऊयात. शी विल हॅव बीन स्टील स्लीपिंग फॉर 2 hours when they reach there अशी वाक्यरचना असायला पाहिजे. विल हॅव बीन हे आपण हेल्पिंग वर्ब्स एकत्र वापरले, त्यानंतर मग आपण स्टील हा शब्द वापरला आणि मग स्लीपिंग हा शब्द वापरलेला आहे V4 मध्ये, म्हणजे हे मेन वर्ब जे आहे हे आपण नंतर वापरलं. काही ॲडव्हर्ब्स असतात जसे की जस्ट, एव्हर हे वापरत असताना आपल्याला अशा पद्धतीचे चेंजेस करावे लागतात, त्यामुळे त्यांचा अभ्यास देखील आपण ऑलरेडी केलेला आहे. पण अशा गोष्टी बारीक बारीक गोष्टी असतात त्या सुद्धा आपण फक्त पुस्तक वाचत नाहीये तर आपण डिटेलमध्ये सगळा अभ्यास करत आहे इंग्लिशचा. आय होप तुम्हाला आपण जे काही लेक्चरमध्ये आतापर्यंत बघत आहे या गोष्टी समजत असतील, आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण मग ते माझ्यापर्यंत पोहोचेल की तुम्हाला या गोष्टी आवडत आहेत, तुम्हाला शिकवलेलं सगळं समजत आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपण पुढचं सेंटेन्स काय आहे ते बघूयात. शी डॅश ॲज द प्रिन्सिपल ऑफ दॅट स्कूल फॉर 5 years नेक्स्ट मंथ. इथे देखील नेक्स्ट मंथ मध्ये 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. क्रिया पूर्ण झालेली आहे का? नाही. मग आपण इथे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस वापरूयात. शी विल हॅव बीन वर्किंग ॲज प्रिन्सिपल ऑफ दॅट स्कूल फॉर 5 years नेक्स्ट मंथ अशी वाक्यरचना असेल. नेक्स्ट आणि शेवटचं सेंटेन्स आहे शी डॅश मी फॉर 10 years बाय नेक्स्ट मंथ. इथे परत एकदा महत्त्वाची गोष्ट, जरी ही क्रिया पुढच्या महिन्यात घडणार असेल, पूर्ण झालेली नाही हे कळत असेल, तरीही नो या शब्दाला आपण आयएनजी फॉर्ममध्ये वापरतच नाही. त्यामुळे आपल्याला नोन म्हणजे V3 फॉर्ममध्येच वापरावं लागेल. नोईंग हा फॉर्म इनकरेक्ट आहे, कारण काही वर्ब्सला आपण आयएनजी फॉर्ममध्ये वापरत नाही, त्यातला हा एक शब्द आहे. सो इथे आपण वाक्यरचना करत असताना परफेक्ट फ्युचरची वाक्यरचना करावी लागेल. ओके. परफेक्ट फ्युचरमध्ये आपण काय करतो, शाल विल नंतर हॅवचा वापर करतो आणि मग V3चा वापर करतो. नोचं V3 असतं नोन, त्यामुळे वाक्यरचना कशी होईल, शी विल हॅव नोन मी फॉर 10 years बाय नेक्स्ट मंथ. अशा पद्धतीने फंक्शन्स ऑफ टेन्स हा SP बक्षी यांच्या पुस्तकातला फर्स्ट चॅप्टर आपला अभ्यासून झालेला आहे. फक्त आपण पुस्तकाचं वाचन केलं का? तर अजिबात नाही. आपण जिथे गरज आहे तिथे प्रत्येक ठिकाणी भरपूर ॲडिशनल गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या पुस्तकात नव्हत्या त्या देखील मी तुम्हाला माझ्या नॉलेजप्रमाणे अर्थानुसार, मिनिंगनुसार जिथे काही गरजेचं आहे ते प्रत्येक ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आय होप तुम्ही सुरुवातीपासून नोट्स काढलेले असतील या गोष्टींचे. पुस्तक नुसतं वाचून पुढे जात नाहीये आपण, प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये अभ्यासच सुद्धा आहे. या गोष्टींचा जर तुम्ही आधीपासून अभ्यास ठेवलात, सुरुवातीपासून ही लेक्चर सिरीज फॉलो केली तर तुम्हाला इंग्लिश विषय पक्का होण्यामध्ये खूप मदत होणार आहे. जनरली MPSCच्या फील्डमधल्या विद्यार्थ्यांचं इंग्लिशबद्दलचं मत असं असतं की आत्ताच्या परीक्षेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले पाहिजेत, माझी पोस्ट मिळाली पाहिजे. पण जर अनफॉर्च्युनेटली आपले एफर्ट्स देऊन सुद्धा जर आपल्याला यश मिळालं नाही तर आपण इतर परीक्षांचा सुद्धा ऑप्शन ओपन ठेवतो. प्लॅन B आपला रेडी असतो. त्यावेळेस देखील तुम्हाला बँकिंग, इन्शुरन्स किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून या लेक्चर सिरीजला फॉलो करा. या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, कारण ज्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत, अशा महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचायला पाहिजे. त्यामुळे हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. हा चॅप्टर आपला जरी संपलेला असेल तरी यातल्या रिव्हिजन एक्सरसाइजेस पेंडिंग आहेत, त्याचा आपण अभ्यास करणार आहे. रिव्हिजन एक्सरसाइजेसमध्ये मी जास्त एक्सप्लेनेशन देणार नाहीये, फक्त आपण प्रश्नांचा अभ्यास करणार आहे, कारण असं एक ऑब्झर्वेशन आहे की आतापर्यंतच्या बऱ्याच महत्त्वाच्या परीक्षांमध्ये यातले काही क्वेश्चन्स, यातले काही वाक्य रिपीट झालेले दिसतात. त्यामुळे आपण रिव्हिजन एक्सरसाइज सुद्धा अभ्यासूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.